आदरणीय नानांनी जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण पठाडे बापू. यानंतर मी विनंती करणार आहे, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या सर्व शाळा, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा अतिशय सुंदर असं शिक्षण देणाऱ्या झाल्या पाहिजे, असा सुंदरसा कृती कार्यक्रम आखला आणि त्या कृती कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं गावागावापर्यंत जाऊन विकास साधणाऱ्या आदरणीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांना विनंती करेल की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी द्यावं. आजच्या या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर याच्या उपबाजारपेठेच्या उद्घाटन प्रसंगी आज येथे आवर्जून उपस्थित असलेले आपणा सर्वांवर जीवापाड प्रेम करणारे महामहिम राज्यपाल आदरणीय नाना, तसेच आपल्या सर्वांसाठी सदैव तत्परतेने हजर असणारे आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दादा दानवे, आजच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय राधाकिशन बापू पठाडे, उपसभापती मुरली अण्णा चौधरी, उपस्थित असलेले बाजार समितीचे सर्वच सन्माननीय संचालक, उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस श्रीराम बाबा शेळके, सरपंच मीराताई शिंदे, उपस्थित असलेले सर्वच शेतकरी बंधू, आताच आपण आदरणीय नानांच्या हस्ते आणि दादांच्या हस्ते आपल्या या डोंगराळ दुर्गम भाग असा असणाऱ्या या भागामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेचं आताच आपल्या सर्वांच्या शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी आज इथे उद्घाटन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे आपला हा भाग डोंगराळ जरी असेल पण आदरणीय नानांचं नेतृत्व आणि दादांनी कधीच या भागाकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे. आणि हा भागाचा सदैव विकास व्हावा, इथला शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून इथे जलसंधारणाची कामं असतील, इथले अनेक पाझर तलाव असतील, म्हणजे जिथे शेतकरी एक पीक घेणं अवघड होतं तर आदरणीय नानांच्या माध्यमातून इथे जी जलसंधारणाची कामं झाली त्यामुळे आज इथला शेतकरी समृद्ध झालेला आहे. इथे पाण्याची व्यवस्था झालेली आहे. पूर्वी या भागामध्ये यायचं म्हटलं तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आपली झालेली होती, पण आज बघितलं तर आपले हे डोंगरात वाटणारे गावं आज हायवेला आलेली आहेत. फक्त हायवेच नाही तर अनेक छोटे मोठे रस्ते, गावांना जोडणारे रस्ते असतील, अनेक रस्त्यांचं जाळं आज येथे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आपण आता कधीच कुठेच आपल्याला डोंगराळ भागातले किंवा मागास किंवा दुर्लक्षित असं समजण्याचं काही कारण नाही. कारण सर्वांचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि सर्वांचं लक्ष तुमच्यावर आहे. त्यामुळे आज आपला हा भाग समृद्ध झालेला आहे, सुजलाम सुफलाम झालेला आहे आणि हायवेला आपला हा भाग आलेला आहे. आणि या रस्त्यामुळे आज आपल्या जमिनीचे भाव अनेक पटीने वाढलेले आहे. फक्त डबल नाही, रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हाच डबल झाले, तर रस्ता तयार होईपर्यंत अजून त्याच्या डबल होतील. त्यामुळे ह्या गोष्टी, ह्या विकास ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. हे सर्व करत असताना रस्ते असतील, पाणी असतील, बाजार समित्या असतील, सहकारी संस्था असतील, तर आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने
ह्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सोबत ह्या संस्था सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आज आदरणीय नानांनी सर्वच सहकारी संस्था म्हणजे आपल्या दोन्ही मार्केट कमिटी असतील, दूध संघ असेल, सहकारी बँका असतील, शिक्षण संस्था असतील, तर ह्या सर्वच संस्था आज चांगल्या पद्धतीने जीवापाड नानांनी त्या जपल्यात. आज आपली छत्रपती संभाजीनगर बाजार समिती असेल, फुलंब्रीची बाजार समिती असेल, त्या फुलंब्री बाजार समितीचा तर म्हणजे आता ही ड मध्ये जाणार आणि ही बंद पडणार की काय अशा स्टेजला फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती येऊन पोहोचलेली होती. पण आज आपणाला सर्वांना सांगताना आनंद वाटतोय की आज ही बंद पडण्याच्या वाटेवर असलेली बाजार समिती आज या बाजार समितीला अदर्जा प्राप्त झालेला आहे. 1 कोटीच्या पुढे या बाजार समितीचं उत्पन्न गेलेलं आहे की जिथे शून्यातून म्हणजे काही तिथे व्यवस्था नसताना सुरुवात केली आणि फक्त आदरणीय नानांचं मार्गदर्शन सदैव पाठीशी होतं आणि त्यामुळे आज त्या बाजार समितीचा काम एक चांगल्या पद्धतीने तिथे सुद्धा उभं राहिलेलं आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सुद्धा जेव्हा काही अडचणी येतात मागे तिथे त्या बाजार समितीला जेव्हा सील करण्यात आलं त्या दिवशी लगेच आमचं अधिवेशनच चालू होतं. माझ्याकडे ही सर्व मंडळी आली. लगेच आम्ही शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, त्यांची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय रावत साहेब सर्वांच्या भेटी घेतल्या आणि सर्वांनी मग तिथे यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून तिथे त्या बाजार समितीचं जे काही हे होतं व्यवहार, जे काही गैरसमज होते तर एकत्रित बैठक घेऊन ते सर्व गैरसमज दूर करून आज त्या बाजार समितीचा आदरणीय नानांनी आदेश दिले त्या पद्धतीने त्या बाजार समितीचं सील म्हणजे तिथला लावलेला हा जास्तीचा जो टॅक्स होता तो कमी करून त्या बाजार समितीचं सील काढण्यासाठी आज प्रयत्न केले. म्हणजे अशा ह्या संस्था आहेत, ह्या आहेत कारण आपल्याला या भागाचा विकास करायचा असेल तर आपलं केंद्रबिंदू आहे आपला शेतकरी. कारण जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, आपला शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत आपल्या या भागाचा विकास होणार नाही. कारण आपला प्रमुख व्यवसाय आहे तो शेतीचा. त्यामुळे या शेतकऱ्यांना जपणं, त्यांचं हित जपणं आणि त्यांना जी काय पाहिजे ती मदत वेळेवर त्यांना पोहोचवणं हे आपलं एक प्रमुख काम ह्या सर्व कामांसोबत असतं. आणि हे हित जपण्याचा प्रयत्न मी आदरणीय दादांच्या, आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली सदैव करत आहेत. आज आपल्या या लाडसावंगी सोसायटीला आजपर्यंत नाना जवळजवळ आपण 1200 टन युरिया आणि 1500 टनापेक्षा जास्त इतर मिश्र खत एवढा या पुरवठा आज या वर्षामध्ये एप्रिल महिना ते आतापर्यंत आपल्या या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या सोसायटीला इथे केलेला आहे. म्हणजे मला वारंवार आपल्या सोसायटीचे चेअरमन असेल, येथील शेतकरी असतील, विजूभाऊ काळे असतील, या सर्वांचा सदैव पाठपुरावा होता आणि सदैव 200 टन दिलं तरी म्हणायचे आम्हाला कमी पडलं परत 200 टनाची मागणी. असा करत करत आमचा आकडा 1200 टनाच्या पुढे युरियाचा हे गेला आणि मिश्र खत 150 टनापेक्षा जास्त मिश्र खत. म्हणजे आपल्या शेतकरी बंधूंना जी काही मागण्या असतील त्या तत्परतेने पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न आपण करते. कारण आदरणीय नानांनी असेल, दादांनी असेल,
ज्या विश्वासाने मला ही जबाबदारी दिली त्या विश्वासाला कुठेही तडा जायला नको, ह्या पद्धतीने काम करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. तर नाना मी ती तत्परतेने पार पाडण्याचा प्रयत्न इथे करत आहे. यासाठी मला आपलं सदैव वेळोवेळी मार्गदर्शन आहेच, कारण आपला हा मतदारसंघ हा फार मोठ्या व्यक्तींचा मतदारसंघ आहे. आदरणीय नाना असतील, केंद्रीय मंत्री दादा असतील, अशा मोठ्या व्यक्तींचा हा मतदारसंघ आणि त्याच्यामुळे जबाबदाऱ्या सुद्धा खूप मोठ्या आहेत. त्यामुळे हे पेलणारं आव्हान सुद्धा खूप मोठं आहे, पण ह्या पेलण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. आता आपल्या या फक्त मराठवाडा किंवा आपला भागच नव्हे तर आपला संपूर्ण महाराष्ट्र आज ओल्या दुष्काळामुळे आपला शेतकरी त्रस्त आहे. आणि अशा या ओल्या दुष्काळाचं संकट आपले पंतप्रधान कणखर नेतृत्व मान्य नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आपले यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ असतील, यांनी तेव्हाच जाहीर केलं की कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. आणि माझ्या प्रत्येक शेतकरी बंधूला कुठल्याही अटी शर्ती न लावता सरसकट मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या फक्त घोषणाच नव्हे तर ह्या मदतीचे 2 टप्पे सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंच्या खात्यावर डायरेक्ट येऊन पोहोचलेले आहेत. आणि याच्यासाठी त्याला कुठेही फिरावं लागलं नाही, तर आपल्या डायरेक्ट मोबाईलवर मेसेज येतो. आपल्या इथे काही 4-5 गावामध्ये काही अनियमितता झालेली होती, पण ती अनियमितता ते सुद्धा तिथे करेक्शन करून त्याची यादीमध्ये दुरुस्ती करून जे काही वंचित राहिले असतील तर त्या यादी सुद्धा आपली दुरुस्त होऊन या आठवड्याभरामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे निश्चितपणाने आपल्याला मिळणार आहे. आणि अशा अवघड प्रसंगी म्हणजे सरकारसमोर एवढं मोठं संकट असताना आम्हाला काही निधी मिळतो की नाही याची आम्हाला शंका होती. पण आम्ही आपल्या या सर्कलसाठी जवळजवळ 4,30,00,000 रुपयाचा निधी नाना आतापर्यंत आपल्या प्रमा 4,30,00,000 रुपयाच्या प्रमा आपल्या आलेल्या आहेत. आणि पुढे आपला अल्पसंख्याक आपल्या बांधवांचं मागणी होती शादीखाना, तर त्या शादीखान्याचे 30,00,000 रुपये आणि ईदगाहच्या सुशोभीकरणासाठी 10,00,000 रुपये. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या या कामाला सुद्धा निश्चितपणाने मंजुरी मिळणार आहे. आणि या पद्धतीने आपली जी काय कामं असतील तर ती पूर्ण करण्याचा एक प्रयत्न इथे चाललेला आहे. कारण आदरणीय नाना असतील, दादा असतील, यांनी सर्व समाज घटकांना, सर्व समाज बांधवांना कधी लहान गाव, मोठं गाव, वाडी, वस्ती असा भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला भविष्यामध्ये ही कामं सुद्धा आपल्याला इथे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आपण सदैव आतापर्यंत सर्वांचंच मला चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभलेलं आहे आणि पुढे सुद्धा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आताच सूत्रसंचालन करताना सरांनी सांगितलंय, कारण आपल्या शेतकऱ्यांचं हे सर्व करत असताना या सर्व व्यापामध्ये आपलं शिक्षणाकडेच आपल्या दुर्लक्ष होतं आणि आपले मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, कुठेतरी ते मागे पडतात. तर हे अनेक शाळांना जेव्हा भेटी दिल्या त्यावेळेस जेव्हा लक्षात आलं की ही सुद्धा एक आपल्या शेतकरी बंधूंसाठीचं खूप महत्त्वाचं मोठं काम आहे. त्यामुळे त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं एक शिक्षण मिळावं यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहे. आपण शाळा खोल्या असतील, अंगणवाड्या असतील, ह्या इमारती तर आपण दिल्याच,
पण त्यासोबत चांगलं दर्जेदार शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळावं, यासाठी आपल्या शिक्षकांना चांगलं योग्य पद्धतीचं ट्रेनिंग आणि चांगल्या ज्या आदर्श घडलेल्या शाळा आहे त्या शाळांच्या भेटी, त्या कशा पद्धतीने शाळा चांगल्या दर्जेदार झाल्या, हे सर्व शिक्षण आपल्या तसे शिक्षकांना देऊन शिक्षणाचा दर्जासुद्धा आपल्या ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या शाळांचा दर्जा वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न ना इथे चाललेला आहे. तर बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आपला जास्त वेळ न घेता ना सर्वांना म्हणजे या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या सभापती असतील, त्यांचं सर्व संचालक मंडळ असेल, सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.